नमस्कार मित्रांनो, मी प्रिया. आज मी तुम्हाला ती रात्र सांगणार आहे, जी अजूनही माझ्या शरीरात घुमत आहे. ती रात्र जेव्हा मी मुंबईहून आमच्या सातारा जिल्ह्यातील गावात परतले होते. अमित माझा नवरा, जो सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, नेहमी लॅपटॉपमध्ये गुंतलेला असतो. पण त्या दिवशी तो आपल्या जुन्या मित्राला भेटायला नाही. मी खोलीत एकटी पडलेली होते. साडीचा पल्लू थोडा सरकला होता. हवा गरम होती आणि माझ्या शरीरात एक विचित्र अस्वस्थता. जणू काही अनोळखी स्पर्श मागत होती. तेव्हा दारावर हलकी ठोके आली. मी समजले कदाचित अमित असेल. पण दरवाजा उघडला तर समोर माझे ससुरजी होते. ते हसले आणि म्हणाले, "बाई, तुझा चेहरा बघून वाटतं प्रवासाने थकलेली आहेस. डोकेदुखी तर नाही ना?" मी हलके होकार दिले. ते खोलीत आले, बिछाण्याच्या कडेला बसले. त्यांची आवाज इतकी मऊ होती जणू जुनी आठवण स्पर्श करत असेल. "चला, मी मसाज करून देतो." जुन्या काळात असंच होतं. लाज कशाला? मी काही बोलले नाही. फक्त पलटले. त्यांच्या बोटांनी माझ्या खांद्यांवर हात ठेवला. हळूहळू दाबायला सुरुवात केली. प्रत्येक दाबात नाकातून येणारी आवाज. एक गरम लहर पसरत होती. "अरे, तुझा खांदा किती कडक आहे, जणू वर्षानुवर्षे कोणी स्पर्श केलाच नाही." ते हसत म्हणाले. मी डोळे मिटले. त्यांच्या तळहातांनी माझ्या पाठीवर सरकत होत्या. साडीचा ब्लाऊज थोडा वर चढला होता. ते म्हणाले, "बाई, खालीपर्यंत दुखतंय का? असेल तर सांग, मी चांगलं दाबेन." माझ्या श्वासांचा वेग वाढला. मी म्हणाले, "हो, थोडं खाली." त्यांच्या बोटांनी माझ्या कंबरेवर पोहोचल्या. हळूहळू गोल गोल फिरवायला लागल्या. "तुझी कंबर तर इतकी मऊ आहे जणू रेशीम." त्यांचा श्वास माझ्या कानांजवळ होता. मी स्वतःला आवरत होते, पण शरीर बेकाबू होत होतं. आता तर पोटी दाबावं लागतं. आजकालच्या मुली इतकं काम करतात. सगळी टेन्शन पाठीत येते. त्यांच्या तळहातांनी माझ्या पोटावर ठेवल्या. हलके-हलके दाबत खाली सरकत होत्या. माझ्या साडीचा पल्लू पूर्णपणे पडला होता. मी डोळे उघडले तर बघितले ते मला तिरकस बघत होते. "तुझे डोळे किती खोल आहेत, जणू काही रहस्य लपवलंय." ते हसले. मी काही बोलले नाही. त्यांच्या बोटांनी आता माझ्या मांड्यांवर होत्या. "इथेही दुखतंय ना?" चला, ते हळूहळू वरच्या दिशेने वाढत होते. माझे श्वास थांबत होते. तेव्हा बाहेरून बाईकचा आवाज आला. अमित आला. ते थबकले, उठले आणि म्हणाले, "अरे, अमित आला." मी जातो आणि निघून गेले. मी तिथेच पडलेली राहिले. हृदय धडधडत होतं. ती रात्र माझ्यासाठी संपली नव्हती. पुढच्या दिवशी सकाळी जेव्हा मी उठले तेव्हा ससुरजींनी मला चहा दिला. म्हणाले, "काल रात्री चांगली झोप आली का?" मी लाजत म्हणाले, "हो, खूप चांगली." ते हसले. "कधी पुन्हा दुखलं तर बोलाव." मी काही बोलले नाही. फक्त मनात एक प्रश्न होता. त्यांना कळत होतं का, की माझी अस्वस्थता फक्त वेदनेची नव्हती? तेही अनुभवत होते का? ते दिवस गेले पण प्रत्येक संध्याकाळी जेव्हा अमित ऑफिसहून येत असे तेव्हा मी विचार करत होते. आज रात्री रात्री पुन्हा ते येतील का? पुन्हा माझ्या खांद्यांवर हात ठेवतील का? पुन्हा माझ्या कंबरेला असे दाबतील जणू काही गुप्तवचन देत असतील. मी स्वतःशी म्हणाले, "प्रिया, हे चुकीचं आहे. हे तुझे ससूर आहेत." पण तरीही जेव्हा ते घरात असत त्यांच्या नजरा माझ्यावर थांबत तर माझे श्वास थांबत. एक संध्याकाळ मी स्वयंपाकघरात होते. साडीचा पल्लू माझ्या खांद्यावरून सरकत होता. ते मागून आले आणि म्हणाले, "बाई, आज पुन्हा थकलेली दिसतेस." मी फिरून बघितले. त्यांच्या डोळ्यांत तीच उबदारपणा होती. मी म्हणाले, "हो, थोडीशी." ते म्हणाले, "चला, मी मदत करतो." आणि माझ्या मागे उभे राहिले. यावेळी ते आणखी हळू दाबत होते. जणू प्रत्येक दाबात काही कथा लिहित असतील. "तुझी त्वचा किती मऊ आहे, जणू फूल." मी काही बोलले नाही. फक्त श्वास नियंत्रणात ठेवत होते. त्यांच्या बोटांनी माझ्या मानेवर सरकल्या. मग हळूच माझ्या केसांत अडकले. "तुझे केसी किती सुंदर आहेत, जणू रेशमी लाटा." मी डोळे मिटले. त्यांचा श्वास माझ्या मानेवर पडत होता, गरम आणि जड. ते म्हणाले, "बाई, तुला आवडत असेल तर मी रोज करू शकतो." मी म्हणाले, "नाही, नाही, हे ठीक नाही." पण माझा आवाज कापत होता. ते हसले. "अरे, लाजत आहेस का? मी तर फक्त मदत करत आहे." त्यांच्या तळहातांनी आता माझ्या हातांवर होत्या. हळूहळू वर खाली सरकत होत्या. जणू नदी वाहत असेल. मी स्वतःला आवरत होते, पण माझ्या मांड्या कापत होत्या. ते म्हणाले, "तुझे श्वास वेगाने येत आहेत. वेदना जास्त आहे का?" मी म्हणाले, "नाही, फक्त उष्णता आहे." ते म्हणाले, "तर चला, मी थंडावा देतो." आणि त्यांच्या बोटांनी माझ्या कमरेवर पुन्हा पोहोचल्या. यावेळी ते आणखी खोल दाबत होते, जणू लपलेली तार छेडत असतील. मी म्हणाले, "थांबा." ते म्हणाले, "अजून तर सुरुवात आहे बाई, अजून खूप बाकी आहे." तेव्हा अमितचा आवाज आला, "प्रिया, चहा मिळाला का?" मी झटकन स्वतःला बाजूला केले. ते हसत निघून गेले. पण त्यांच्या डोळ्यात ती चमक होती जणू काही वचन असेल. त्या रात्री मी झोपू शकले नाही. मी विचार करत होते, मी चुकीची आहे का? ते जाणून-बुजून करत आहेत का? मीही हवी आहे का की ते पुन्हा यावेत? पुढच्या दिवशी मी साडी थोडी वर बांधली जणू इशारा असेल. ते घरात होते. त्यांच्या नजरा माझ्यावर होत्या. मी चहा बनवला त्यांना दिला.
ते म्हणाले, बाई आज तुझी साडी किती सुंदर दिसते. मी लाजत हसले. ते म्हणाले, चला आजही मसाज करून देतो. मी म्हणाले, नाही आज नाही. पण माझे डोळे हो म्हणत होते. ते म्हणाले, का घाबरतेस? मी तर फक्त तुझी काळजी घेत आहे. मी म्हणाले, ठीक आहे, पण फक्त खांद्यांपर्यंत. ते हसले आणि माझ्या मागे आले. यावेळी त्यांच्या बोटांनी आणखी हळू चालत होत्या, जणू गाणं वाजत असेल. मी डोळे मिटले. त्यांच्या तळहातांनी माझ्या पाठीवर, मग कंबरेवर, मग मांड्यांवर. ते म्हणाले, तुझ्या मांड्या किती मजबूत आहेत जणू मूर्ती. मी काही बोलले नाही. फक्त अनुभवत होते. त्यांची उष्णता माझ्या त्वचेत मिसळत होती. ते म्हणाले, तुला आवडत असेल तर मी खालीपर्यंत करू शकतो. मी म्हणाले, नाही नाही. पण माझ्या आवाजात जोर नव्हता. ते म्हणाले, तरीही मी करतो, फक्त थोडंसं. आणि त्यांच्या बोटांनी माझ्या मांड्यांच्या आतल्या भागावर पोहोचल्या. हळूहळू दाबत होत्या, जणू रहस्य उघडत असतील. मी श्वास रोखला. ते म्हणाले, तुझे श्वास किती वेगाने आहेत. तुलाही चांगलं वाटतंय का? मी काही बोलले नाही. फक्त डोळे बंद ठेवले. ते म्हणाले, बाई मी जाणतो तुला काय हवंय. मी म्हणाले, नाही तुम्ही चुकीचे समजत आहात. पण माझा आवाज कापत होता. ते हसले. अरे बाई मी जुना माणूस आहे. पण हृदय तर तरुण आहे. त्यांच्या बोटांनी आता माझ्या कंबरेखाली सरकत होत्या, जणू लाट उठत असेल. मी स्वतःला आवरले. म्हणाले, आता पुरेसं झालं. ते म्हणाले, अजून खूप बाकी आहे. मी म्हणाले, नाही आता नाही. ते उठले, म्हणाले, ठीक आहे, पण लक्षात ठेव. मी नेहमी तयार आहे आणि निघून गेले. मी तिथेच उभी राहिले. माझे श्वास अजूनही वेगाने येत होते. मी विचार करत होते, मी खरोखर हवी आहे का की ते पुन्हा यावेत? त्यांच्या बोटांना पुन्हा अनुभवायचं आहे का? पुढचे काही दिवस असंच गेले. प्रत्येक वेळी ते काहीतरी निमित्त काढून माझ्या जवळ येत. कधी चहा देत, कधी पाणी देत आणि प्रत्येक वेळी त्यांच्या नजरा माझ्या शरीरावर थांबत. मीही आता त्यांच्या नजरांपासून वाचण्याचा प्रयत्न करत नव्हते. मी साडी थोडी सैल ठेवत, जणू इशारा असेल. एक रात्र अमित पुन्हा मित्राकडे गेला. मी खोलीत पडलेली होते. दरवाजा उघडला. ते आले आणि म्हणाले, बाई आज पुन्हा एकटी आहेस? मी म्हणाले, हो. ते म्हणाले, तर चला आज पूर्ण मसाज करून देतो. मी म्हणाले, नाही आज नाही. पण ते माझ्या जवळ आले. त्यांच्या तळहातांनी माझ्या खांद्यांवर, मग पाठीवर, मग कंबरेवर, मग मांड्यांवर. यावेळी ते आणखी हळू दाबत होते, जणू जादू होत असेल. ते म्हणाले, तुझी त्वचा किती गरम आहे, जणू आग पेटलीय. मी म्हणाले, तुम्ही काय करत आहात? ते म्हणाले, फक्त तुला आराम देत आहे. त्यांच्या बोटांनी आता माझ्या मांड्यांच्या मध्ये होत्या. हळूहळू दाबत होत्या. मी श्वास रोखला. ते म्हणाले, तुझे श्वास किती वेगाने आहेत. तुलाही चांगलं वाटतंय का? मी म्हणाले, नाही. पण माझा आवाज खोटा होता. ते म्हणाले, खोटं बोलू नकोस बाई. मी जाणतो तुला काय हवंय. त्यांच्या बोटांनी आणखी खोल सरकत होत्या, जणू गुप्त जागा शोधत असतील. मी स्वतःला आवरण्याचा प्रयत्न केला, पण शरीर मानत नव्हतं. ते म्हणाले, फक्त थोडं आणखी. मी म्हणाले, नाही. पण माझ्या आवाजात शक्ती नव्हती. ते म्हणाले, तुझे डोळे बंद आहेत, तुझे श्वास वेगाने आहेत, तुझं शरीर कापतंय. हे सगळं वेदना आहे का? मी काही बोलले नाही. फक्त अनुभवत होते. त्यांची उष्णता माझ्यात शिरत होती. ते म्हणाले, बाई मी तुला ती खुशी देईन जी अमित देऊ शकत नाही. मी म्हणाले, नाही. ते म्हणाले, नाही. मी म्हणाले, कारण हे चुकीचं आहे. ते म्हणाले, चुकीचं काय आहे? फक्त एक स्पर्श आहे. फक्त एक उष्णता आहे. मी म्हणाले, पण मी तुमची सून आहे. ते म्हणाले, आणि मी तुमचा ससूर आहे. पण रात्री सगळं विसरतात. त्यांच्या बोटांनी आता माझ्या कंबरेखाली होत्या. हळूहळू सरकत होत्या. मी डोळे उघडले आणि बघितले, ते मला बघत होते. त्यांच्या डोळ्यात आग होती. ते म्हणाले, बाई तुला हवं असेल तर मी थांबू शकतो. मी म्हणाले, थांबा. पण माझ्या आवाजात विश्वास नव्हता. ते म्हणाले, तर मग मी सुरू ठेवतो. मी काही बोलले नाही. फक्त श्वास सांभाळत होते. त्यांच्या बोटांनी आता माझ्या त्वचेवर नाचत होत्या, जणू गाणं वाजत असेल. मी स्वतःला सोडून दिले. ते म्हणाले, बाई तू किती सुंदर आहेस. तुझं शरीर किती मऊ आहे, जणू फुल. मी म्हणाले, थांबा. पण माझ्या आवाजात जोर नव्हता. ते म्हणाले, अजून खूप बाकी आहे. त्यांच्या बोटांनी आता माझ्या सर्वात नाजूक भागावर होत्या. हळूहळू दाबत होत्या. मी श्वास रोखला. ते म्हणाले, तुझे श्वास किती वेगाने आहेत. तुलाही चांगलं वाटतंय का? त्या क्षणी माझ्यात काहीतरी जागे झाले. मी अचानक उठले आणि त्यांना ढकलले. मी ठामपणे म्हणाले, थांबा. हे चुकीचं आहे. मी तुमची सून आहे. हे कधीही स्वीकारणार नाही. जर तुम्ही पुन्हा असे केले तर मी अमितला सांगेन आणि पोलीस स्टेशनलाही जाईन. ते थबकले. त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि भीती दिसली. ते म्हणाले, बाई मी म्हणाले, नाही. आता बाहेर जा. ते न बोलता निघून गेले. मी तिथेच बसले. शरीर थरथरत होते. भीती, राग, ग्लानी सगळं एकत्र होते. दुसऱ्या दिवशी सकाळी मी अमितला सगळं सांगितले. सुरुवातीला तो विश्वास ठेवत नव्हता, पण माझ्या डोळ्यातील अश्रू आणि भीती बघून त्याला कळाले. त्याने ससुरजींना बोलावले. घरात मोठा वाद झाला.
ससुरजींनी नकार दिला, पण अमितने ठाम भूमिका घेतली. शेवटी ससुरजींना गावातून निघून जावे लागले. नातेवाईकांनी हस्तक्षेप केला आणि त्यांना समजावले की अशा गोष्टी कुटुंबात कधीही चालत नाहीत. मी आणि अमित यांनी सल्लामसलत केली. मी समजले की सुरुवातीलाच विरोध करायला हवा होता. लहान लहान गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याने गोष्ट इथपर्यंत पोहोचली. आता आम्ही एकमेकांशी अधिक खुलेपणाने बोलतो. कुटुंबात आदर आणि मर्यादा राखणे किती महत्त्वाचे आहे हे मी शिकले. या अनुभवातून मी समजले की कुटुंबातील ज्येष्ठांचा आदर करणे महत्त्वाचे आहे, पण स्वतःच्या शरीराचा आणि भावनांचा आदरही तितकाच महत्त्वाचा आहे. चुकीच्या गोष्टींना वेळीच विरोध करणे आवश्यक आहे. शांतता आणि विश्वास टिकवण्यासाठी संवाद आणि स्पष्ट मर्यादा ठेवणे गरजेचे आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल, अशी मला आशा आहे.